गर्लफ्रेंडला फसवून तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नाही तर तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिला धमकी देखील दिली आणि तिच्या खात्यातून 15 लाख रुपये स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. या खळबळजनक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक देखील केली. पीडित मुलीच्या आरोपानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडित मुलगी छत्तीसगडच्या बिलासपूरची आहे. पीडित मुलगी तऱ्हाबार पोलीस स्टेशनमध्ये येऊन आरोपी शुभम बापकर विरुद्ध तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माझी शुभम सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले. काही काळाने आमच्यातील जवळीक वाढली. एक दिवस त्याने मला विश्वासात घेऊन हॉटेलमध्ये बोलवलं. त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि शारीरिक संबंध बनवले. त्याने याचा व्हिडिओ काढला. हे मला माहिती नव्हतं. हा व्हिडिओ दाखवून त्याने नंतर अनेक वेळा माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. मी लग्नाबद्दल विचारायचे तेव्हा तो विषय टाळायचा आणि मला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. शुभम बापकरने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून एकूण 15 लाख रुपये घेतले, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी SP रजनीश सिंह यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शहर राजेंद्र कुमार जायसवाल, नगर पोलीस अधीक्षक सिटी कोतवाली अक्षय प्रमोद साबद्रा यांच्या नेतृत्वात टीम बनवली. या टीमने आरोपी शुभम बापकरचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तो पुण्यात असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर त्याला पुण्याच्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.